नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण। मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट फर्स्टचा पहिला धडा जे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा व्यवस्थितरित्या कंप्लीट केला। या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला पार्ट 2 चा पहिला धडा सिमिलॅरिटी स्टार्ट करायचा आहे। या धड्यामध्ये आपल्याला काय बेसिक कन्सेप्ट शिकाव्या लागतील किंवा जे काय आपल्याला लेट्स रिकॉल म्हणून दिलंय ते आपल्याला सर्वात अगोदर बघावं लागणार आहे। तुमच्यापुढे तुम्ही पुस्तक ठेवा, मी काय वाचवायलो, काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करालो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा। यामध्ये बघा तुमचं फर्स्ट पेज काढल्याच्या नंतर त्यामध्ये धड्याचं नाव सिमिलॅरिटी दिले आणि त्यात सर्वात अगोदर दिलंय लेट्स स्टडी। आपल्याला या धड्यामध्ये पूर्ण काय शिकायचंय ते अगोदर समजून घ्या। पहिला पॉइंट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स, म्हणजे दोन ट्रायंगल असतील त्याचा एरिया काढून त्या दोन एरियांचा आपल्याला रेशो काढणं हे पहिल्या पॉइंटमध्ये शिकायचंय। दुसरा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, नंतर एक थेरम येईल, त्याच्यानंतर कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्याचा कन्व्हर्स येईल, नंतर काय टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ह्या काय प्रॉपर्टी असतील। नंतर द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन ही एक प्रॉपर्टीज आहे। तुम्हाला हे भले काय आता समजत नसेल, पण जेव्हा हे आपण शिकणार थोडं थोडं स्टेप बाय स्टेप पुढे जाणार तेव्हा हे मात्र समजून जाईल। त्याच्यानंतर दिलाय लेट्स रिकॉल। या पॉइंटमध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट शिकाव्या लागतील। कोणती? पहिली लाईन वाचवायलो, तुम्ही सुद्धा वाचवा। वी हॅव स्टडीड रेशो ऑफ प्रोपोर्शन, द स्टेटमेंट द नंबर ए अँड बी आर द रेशो m by n इज ऑल्सो रिटन ॲज द नंबर ए अँड बी आर इन प्रोपोर्शनल m:n। याचा अर्थ काय? जेव्हा दोन थिंग्स असतील, जेव्हा दोन नंबर असतील m आणि n, जेव्हा त्या दोन नंबर भागाकारात लिहिले जातात, m च्या छेदात n लिहिला जातो, तेव्हा त्या दोन क्वांटिटी प्रोपोर्शनॅलिटी आहेत, रेशोमध्ये आहेत असं आपल्याला सांगता येते। पुढचा पॉइंट दिलाय फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर द पॉझिटिव्ह रियल नंबर, वी नो दॅट लेंथ ऑफ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ द फिगर आर पॉझिटिव्ह रियल नंबर। कोणत्याही आकृतीचा एरिया, कोणत्याही आकृतीची लांबी किंवा कोणाची लांबी ही नेहमी रियल पॉझिटिव्ह असते असं या लाईनमध्ये सांगितलंय। तुम्ही कधी तुमची हाईट निगेटिव्ह मध्ये सांगितलात का? नाही। तुम्ही तुमची हाईट 4 फूट म्हणा किंवा 5 फूट असं सांगता। कधी म्हणता का -4 फूट आहे किंवा -5 फूट आहे? नाही। याचाच अर्थ असा एरिया असो किंवा लेंथ असो ही नेहमी रियल पॉझिटिव्ह नंबरच सांगायची असते असं हे स्टेटमेंट सांगते। नंतर काय बोलते? वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल। हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण पूर्ण धडा शिक्षेपर्यंत हाच फॉर्म्युला आपल्या पुढे येणार आहे। कोणता फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हा सर्रास आपण लहानपणापासून शिकत आलेला फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 इंटू बेस। असं हे लेट्स रिकॉल मध्ये आपल्याला शिकलो। काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। त्यामध्ये शिकते वेळेस या दोन्ही कन्सेप्ट आपल्या पुढे क्लिअर असणं महत्वाचं आहे। नंतर आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स। हा कन्सेप्ट मात्र आपण बोर्डवर जाऊन शिकूया। चला तर मग बोर्डकडे चला तर ठीक आहे। हा आपला आहे पुस्तकातला आपला पहिला पॉइंट। आतापर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ थांबा, व्हिडिओला लाईक करा, कारण हा आपला चॅप्टर, हा आपला व्हिडिओ एकदम भारी होणार आहे। कारण का या पूर्ण धड्यामध्ये पूर्ण ट्रायंगल्स असतील, त्याच्या प्रॉपर्टीज असतील, हाईट, बेस, फॉर्म्युला असं बरंच काय राहणार आहे। मग काय करायचं आता? सर्वात अगोदर तुम्ही जो तुमचा पॉइंट आहे तुमच्या पुढे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा मी फॉर्म्युला किंवा पॉइंट लिहून ठेवलाय। आता या पॉइंटमध्ये काय काय आहे हे आपण बघून घेऊया। पहिलं काय दिलंय? लेट्स फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी 2 ट्रायंगल्स। यामध्ये दुसरं तिसरं काही नाहीये। एक ट्रायंगल असेल, दुसरा ट्रायंगल असेल, त्या दोघाचा एरिया काढायचा आणि त्या दोन एरियांचा भागाकार करायचा, बस एवढंच कन्सेप्ट आहे। भागाकार केल्याच्या नंतर काय भेटते हे शिकणं महत्वाचं आहे। काय केलंय सर्वात अगोदर? इन अ ट्रायंगल एबीसी, हा छोटावाला एबीसी, एडी इज द हाईट, एडी कोण आहे? हाईट आहे। बीसी इज द बेस, बीसी कोण आहे? बेस आहे। ओके। इन अ ट्रायंगल पीक्यूआर, पीक्यूआर मध्ये पीएस इज द हाईट, पीएस कोण आहे? हाईट, अँड क्यूआर इज द बेस, क्यूआर कोण आहे? बेस आहे। एवढं क्लिअर? आता पुढं जर मला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा पीक्यूआरचा रेशो काढायचा असेल तर दोघांचा काय करावं लागेल? भागाकार। बट एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये एबीसीचा जर एरिया काढायचा असेल तर काय फॉर्म्युला? 1/2 इंटू बेस इंटू हाईट। बेस कोण आहे? बीसी, हाईट कोण आहे? एडी, बस तेवढं जशास तसं मात्र लिहिलंय। नंतर आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर 1/2 पीएस, पीएस कोण आहे? बेस आहे, राईट, सॉरी, पीएस कोण आहे? हाईट आहे आणि क्यूआर कोण आहे? बेस आहे।
जशाच तसं मात्र लिहिले. आता काय होईल 1/2 विल गेट कॅन्सल होऊन जातील. उरलं कोण बीसी गुणिले एडी, बीसी गुणिले एडी आणि पीएस गुणिले क्यूआर. बस एवढा पार्ट उरला. एवढ्या पार्टवरूनच आपल्याला काय बोलता येते की बीसी गुणिले एडी हा पाया आणि उंचीचा गुणाकार आहे. पीएस गुणिले क्यूआर हा पाया आणि उंचीचा गुणाकार आहे. हेन्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ म्हणजे दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ कोणाच्या बरोबरी असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन त्रिकोणाच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या संगत बाजू कोणत्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो हे आपल्याला समजलंय. आणि तुम्हाला हे स्टेटमेंट पाठ करायचं. कोणतं स्टेटमेंट? हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. हे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करायचं. बस दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार केला त्यावरून आपल्याला समजलं की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. असं खणखण स्टेटमेंट पाठ करायचंय. आणि हा धडा एकदम इझी आहे, इझी गोईंग जाणार आहे. फक्त तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघा, वहीमध्ये नोट करून घेत जा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत चला. चला तर मग आता वळूया आपण पेज क्रमांक 2 वर काय दिलंय ते बघूया. चला तर मागील पॉइंटमध्ये आपण काय शिकलो की दोन ट्रायंगलचा जो एरिया आहे त्यांचा जर रेशो काढायचा असेल तर त्यांचा रेशो समजा ट्रायंगल फर्स्ट आहे आणि ट्रायंगल सेकंड आहे. या दोघांचा आपल्याला रेशो काढायचा असेल तर त्यांचा करस्पॉन्डिंग बेस पहिल्याचा बेस आणि पहिल्याची हाईट या दोघांचा गुणाकार, दुसऱ्याचा बेस आणि दुसऱ्याची हाईट या दोघांचा गुणाकार आणि त्यांचा रेशो हे दोघेही बरोबर असतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये किंवा मागील पॉइंटमध्ये शिकलो. आता आपल्याला काय शिकायचंय? कंडिशन टाकलेली आहे. कोणती कंडिशन? इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. दोन ट्रायंगलची हाईट जर सारखी असेल तर काय करता येईल सर? काय करता येईल बघा. समजा आपल्या पुढे एक ट्रायंगल आहे ए बी सी, त्याची हाईट आहे एडी, एच ने दाखवली. दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर, त्याची हाईट आहे पी एस, एच ने दाखवली आणि दोघांची हाईट सारखी आहे. भले त्यांची बेस कमी जास्त लांबीची असो चालतील. आता काढायला आकृती सारख्या दिसत असतील पण ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये बीसी चेंज आहे, क्यू आर चेंज आहे, दोघांची लांबी चेंज आहे. मग अशा वेळेस काय होईल बघा. काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू. आता मागील जसं आपल्याला माहित आहे की पहिल्याचा बेस बीसी आणि पहिल्याची हाईट एच भागिले दुसऱ्याचा बेस क्यू आर आणि दुसऱ्याची हाईट एच. काय होईल आता? एच विल गेट कॅन्सल. बीसी बाय क्यू आर. पण बीसी कोण आहे? पहिल्याचा बेस आहे म्हणून B1 लिहिलं. क्यू आर कोण आहे? दुसऱ्याचा बेस आहे म्हणून बेस 2 लिहिलं. आता याच्यावरून काय समजलं? जेव्हा दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशोच्या बरोबरीत असतो असं आपल्याला समजलं. काय समजलं? इफ द हाईट ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल दॅन द रेशो ऑफ एरियाज ऑफ is equals to the ratio of corresponding height. The ratio of areas of two triangle with the equal height is equal to the ratio of their corresponding base. हे तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचंय आणि समजून सुद्धा घ्यायचंय. पुन्हा एकदा ही झाली आपली पहिली कंडिशन. आता काय घ्यायची आपल्याला? दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन काय तयार होईल? जर त्यांची हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हे त्याच्या बेसच्या रेशोवर यायला. तर यदा कदाचित त्यांचा बेस समान असेल तर हाईटच्या रेशोत येतो का? तर हाईटच्या रेशोत येतो का ते आपल्याला चेक करायचंय लगेच. चला तर ठीक आहे. आता आपल्या पुढे कंडिशन सेकंड काय म्हणते, दुसरी कंडिशन काय म्हणते. या दुसऱ्या कंडिशनमध्ये पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं की त्या दोन ट्रायंगलचा हाईट सेम होती. आता यावेळेस काय झालं? हाईट मात्र अलग अलग आहे आणि त्यांचा बेस मात्र ए बी सारखा आहे. यामध्ये बघा ए बी सी या ट्रायंगलमध्ये पहिला ट्रायंगल जो आहे मोठा आहे आणि त्याची हाईट काय दिली? CD, त्याला नाव दिलं H1. आणि दुसरा त्यामध्येच एक छोटासा ट्रायंगल आहे त्याला एक नाव आहे. समजा त्याचं नाव आपण काय घेऊया? त्याचं नाव काय होईल? PAB. PAB या छोटा ट्रायंगल आहे त्याची हाईट काय होईल? PQ आणि त्याला नाव दिलं H2. या आकृतीकडे थोडंसं ध्यान लावून बघितलं तर AB हा बेस दोघांच्याही ट्रायंगलमध्ये सामावलेला आपल्याला दिसतो. मग अशा वेळेस काय होईल? पहिल्याचा एरियाचा दुसऱ्याचा एरिया आणि दोघांचा रेशो जर काढला, पहिला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR, यामध्ये दोघांचा रेशो काढते वेळेस आपला फॉर्म्युला काय? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. बेस मात्र सारखा आहे. AB विल गेट कॅन्सल होऊन जाईल. काय होईल? AB विल गेट कॅन्सल आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाईट पहिल्याची, हाईट दुसऱ्याची, दोघांचा
रेशो. मग या सर्व कॉन्क्लुजनवरून आपल्याला काय समजलं, आपल्याला एक प्रॉपर्टी समजली कोणती, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल बेस. जर दोन ट्रायंगलचा बेस सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू दी रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे काय, दोन त्रिकोणांच्या जर पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या बरोबरीत असते, हे आपल्याला समजलं. आता आपल्याला किती प्रॉपर्टी समजल्या, तीन पैकी पहिली प्रॉपर्टी काय होती की दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस इंटू हाईट यांच्या गुणोत्तराबरोबर असते, हे पहिला गुणोत्तर आपल्याला समजलं. दुसरी कंडिशन फर्स्ट होती की हाईट सारखी असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या बेसच्या रेशो बरोबर असते. तिसरी कंडिशन काय समजली, हीच की त्यांचा बेस सारखा असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हे त्यांच्या हाईटच्या बरोबर असते. हे तिन्ही कंडिशन आपल्याला या व्हिडिओमध्ये समजल्या, बरोबर. आता या तिन्ही कंडिशन समजल्याच्या नंतर आता तुमचं काम काय, तुमचं काम एवढंच की त्या तिन्ही कंडिशन तिन्ही प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थित एका वहीवर लिहायचंय, पाठ करायचंय, जेणेकरून एक्सरसाइज सोडवते वेळेस कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. आता काय करूया, आपण हळूहळू एकदम सोप्या मेथडनं आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज मधलं पहिलं गणित तुम्ही लिहून घ्या आणि आपण त्या गणिताला सुरुवात करू. चला तर मग सर्व रेडी आहात. आता आपली स्टार्ट करायची आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये क्वेश्चन लिहा, क्वेश्चन वाचून घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न काय दिलाय बघा, बेस ऑफ ट्रायंगल 9, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस किती दिलाय 9 आणि हाईट काय दिली 5, एक ट्रायंगल झाला. आणि दुसऱ्या ट्रायंगल बद्दल काय सांगितलंय, बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 दिलाय आणि त्याची हाईट काय दिली 6 दिली. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. आता हा प्रॉब्लेम झाला वर्ड प्रॉब्लेम सारखा. आता यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज जेवढी लिहिता येईल तेवढं आन्सर आपलं बेस्ट होणार आहे. मग सर्वात अगोदर सुरुवातीला आपण काय लिहू शकतो, सुरुवातीला आपल्याला लिहिता येते गिवन पार्ट. गिवन पार्ट मध्ये जेवढं दिलंय तेवढं आपल्याला घेता येते. देअरफॉर अगोदर काय लिहिणार, गिवन, किंवा गिवन म्हणण्यापेक्षा अगोदर आपण कन्सिडर सुद्धा करू शकतो. कन्सिडर काय, इन ट्रायंगल फर्स्ट. हा कोणता आहे, ट्रायंगल फर्स्ट आहे. इन ट्रायंगल फर्स्ट 9 बेस B1 इज इक्वल्स टू 9 अँड हाईट H1 इज इक्वल्स टू 5. हे झालं पहिल्या ट्रायंगल बद्दल. आता तेच आपण काय लिहू शकतो, दुसऱ्या ट्रायंगल बद्दल काय लिहू शकतो, इन अ ट्रायंगल सेकंड बेस B2 इज इक्वल्स टू 10 अँड हाईट H2 इज इक्वल्स टू 6. हे झालं गिवन माहिती जशाच तशी आपण लिहिलेली. नंतर आपल्याला सांगितलं की फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे. मग आपल्याला काय माहित आहे, आपल्याला जे काय प्रॉपर्टी माहित आहे ती अगोदर लिहिणं महत्वाचं आहे. आपल्याला माहित काय आहे, वी नो दॅट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल्स टू दी प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. एवढं आपल्याला माहित. मग अगोदर काय लिहिणार, वी नो दॅट. आता मी काय करतो, ही पूर्ण प्रॉपर्टी लिहून घेतो जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल. ओके, मी काय लिहिलं, आपली एक प्रॉपर्टी लिहून घेतली कोणती, वी नो दॅट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू दी प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा असेल तर त्यांची करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराचा रेशो घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला त्या किमती टाकायला आपण मोकळे झालो. काय, B1 ची व्हॅल्यू 9 म्हणून 9, H1 ची व्हॅल्यू 5 म्हणून 5 भागिले B2 ची व्हॅल्यू किती आहे 10 म्हणून 10 आणि H2 ची व्हॅल्यू किती आहे 6 म्हणून 6. ह्या सर्व किमती आपण काय टाकल्या, व्यवस्थित टाकून घेतल्या. आता यांच्यामध्ये जे काही क्रिया होतील ते करून घेऊ. 5 1 5, 5 2 10, 3 2 6 आणि 3 3 9. कोण उरलं, 3 गुणिले 1 3 आणि 2 2 4 म्हणजे 4. आपला आन्सर काय आलो, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. आपलं फायनल आन्सर आला असेल 3/4. असं व्यवस्थित आन्सर तुम्हाला सुद्धा लिहिता आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रश्न किंवा आपला व्हिडिओ थांबून तुम्ही सुद्धा ट्राय करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपे गणित आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि या धड्यामध्ये सुद्धा बघायचे. आता हे काय झालं, आपलं 1.1 मधलं पहिलं गणित झालं. लगेच आपण बघूया दुसरं गणित. चला तर ओके, आता हा आपल्यापुढे दुसरा क्वेश्चन आलेला आहे.
आतापर्यंत व्हिडिओला कोण लाईक केलं नाही त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्या ह्या व्हिडिओची लेंथ आपल्याला वाढून भेटेल. चला आता हा दुसरा क्वेश्चन आपल्याला काय करता येते. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये जे काय आपल्या पुढे क्वेश्चन दिलाय इन अ फिगर 1.13 तुमच्या पुढे पेज क्रमांक काढा 6, त्यामध्ये क्वेश्चन 2 आहे तो वाचवा. बीसी इज परपेंडिक्युलर टू एबी अँड एडी इज परपेंडिक्युलर टू एबी. म्हणजे जो बीसी आहे तो एबीला परपेंडिक्युलर आहे आणि जो एडी आहे तो सुद्धा एबीलाच परपेंडिक्युलर आहे. म्हणजे बीसी आणि एबी हे हाईट आहेत असं त्या क्वेश्चनला आपल्याला सांगायचं. पुढं बीसीची किंमत काय दिलेली आहे 4, बीसीची किंमत काय दिली 4 आणि एडीची किंमत काय दिली 8. ओके, एवढ्या किमती दिल्याच्या नंतर आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या, जो वरचा ट्रायंगल आहे 1 नंबर आणि खालचा ट्रायंगल आहे 2 नंबर, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा. अगोदर तर मी काय करतो, क्वेश्चन मध्ये आन्सर लिहिते वेळेस मी गिवन मध्ये जे काय दिलंय ते लिहूनच ठेवत असतो. कारण जे काय क्वेश्चन मध्ये दिलंय ऍज इट इज आपल्याला आन्सर मध्ये लिहायला काय अडचण आहे का, नाही. देअरफॉर आता उत्तराला सुरुवात होईल. उत्तराला सुरुवात झाली, मी गिवन लिहिलं. याच्यानंतर मी काय लिहू शकतो, देअरफॉर वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे की ज्या दोन ट्रायंगलचा बेस सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या बरोबर असतो, हे आपल्याला लिहिता येते. म्हणून मी इथे काय लिहू शकतो, लिहिलं वी नो दॅट द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे ज्यांचा बेस सारखा असतो हे त्यांचा एरियाचा रेशो हे त्यांच्या उंचीच्या हाईटच्या रेशो बरोबर असतो, लिहिलं. मग आपल्याला आन्सर लिहिता येते देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल्स टू, आता एबीसीची हाईट कोण आहे बीसी डिवायडेड बाय एडीबीची हाईट, खालच्या ट्रायंगलची हाईट कोण आहे एडी, म्हणून एडी. आता बीसीची किंमत दिलेली आहे 4, एडीची किंमत दिलेली आहे 8, म्हणून 4 1 4, 4 2 8, 1/2 हे आपल्याला फायनल आन्सर लिहिता येते. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल्स टू 1/2 हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे छोटे छोटे गणित आपल्याला या एक्सरसाइज मध्ये दिलेत. असे छोटे छोटे गणित आपण स्टेप बाय स्टेप जसं जसं दिलंय तसं तसं घेऊन आपण सोडू शकतो. तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमतील. आता काय करूया, आपण आपल्या तिसऱ्या गणिताकडे वळूया. चला तर ओके, आपल्या पुढे हा एकदम नंबर 1 जबरदस्त क्वेश्चन आपल्या पुढे आलेला आहे. यामध्ये बघा एक डायग्राम दिली, मी डायग्राम थोडीशी मोठीच काढली, कारण का आपल्या क्वेश्चनचा, जॉमेट्री क्वेश्चनचा जे काय 50% काम असते, 50% म्हणा किंवा त्यापेक्षा जास्त काम हे डायग्रामवर असते. एकदा का डायग्राम समजली आपल्याला आन्सर लिहिणं एकदम सोपं जाते. मी काय केलं, क्वेश्चन लिहिलं. क्वेश्चन मध्ये बघा पीएस इज परपेंडिक्युलर टू आरक्यू. आता पीएस कुठे, हा पीएस ही जी लाईन आहे ती आरक्यू ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे इथे 90 डिग्री दिलंय. सेगमेंट क्यूटी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर, म्हणजे सेगमेंट क्यू आणि हा टी पॉइंट हे परपेंडिक्युलर आहे कोणाला, पीआरला, त्यामुळे इथं 90 डिग्रीचं साईन दिलंय. ओके, पुढं आणि आरक्यूची किंमत दिली 6, आरक्यूची किंमत 6, पीएसची किंमत सुद्धा 6, पीएस कुठे आहे हा उंची, पीएस सुद्धा 6 आणि पीआरची किंमत 12 दिले, P2R टोटल किती दिले 12. आणि आपल्याला क्यूटी काढायचे, क्यूटी म्हणजे हा छोटासा पॉइंट आपल्याला काढायचा आहे. हा झाला क्वेश्चन. मी काय केलं, आन्सर मध्ये सुद्धा गिवन पार्ट मध्ये सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू आरक्यू आणि बाकीच्या किमती आहेत जशाच तशा क्वेश्चन मधल्या बघून गिवन पार्ट मध्ये लिहून ठेवलं. आता खरी मजा आहे आपली डायग्राम समजून घेण्यामध्येच का, कारण जशा किमती दिल्या तशी आपल्याला डायग्राम समजून घ्यावी लागते. किंमत पहिली काय दिली आपल्याला, आरक्यू. आरक्यू कुठे आहे बरं, आरक्यू म्हणजे हा कोणत्या ना कोणत्या त्रिकोणाचा पाया आहे असं आपल्याला समजावं लागणार. आरक्यू हा पाया समजूत. पीएस कोण आहे, या त्रिकोणाची उंची. आता आरक्यू पाया आणि पीएस उंची असलेला त्रिकोण कोणता असेल आपल्याकडे, पी आर आणि क्यू. हा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस काय आहे आरक्यू आणि उंची काय झाली पीएस. आता तुम्ही म्हणाल सर ट्रायंगल इकडे राहिला उंची तिकडे राहिली, का राहिली, कारण हा ट्रायंगल थोडासा टिल्ड आहे, कसा आहे वाकडा आहे, त्यामुळे त्यांची उंची काय असेल थोडीशी क्रॉस असेल. आपण झाडावर जेव्हा बसतो तेव्हा त्याची उंची का बुडाला धरून असते का, नाही. जी फांदी थोडंसं क्रॉस जाईल तिथून आपण जर सरळ दोरी टाकली तर त्या झाडाची उंची आपल्याला मिळून जाते. त्यामुळे पाया झाला आरक्यू त्याची किंमत 6 आणि उंची झाली पीएस त्याची किंमत सुद्धा 6. आता दुसरा ट्रायंगल दुसऱ्या किमतीवरून पीआर दिले. पीआर कुठं आहे, टोटल पीआर
आणि काढायला सांगितले आपल्याला क्यूटी. क्यूटी कुठे आहे? हा म्हणजे पी आर आणि क्यूटी हा एक ट्रायंगल आहे. कोणता? त्याच ट्रायंगलवर मला पुन्हा गिरवावं लागेल. राईट. म्हणजे का उंची बदलली नाही यावेळेस. अगोदर उंची 6 होती, पीएस होती, त्यामुळे ट्रायंगल तोच होता. पण यावेळेस उंची बदलली तेव्हा ट्रायंगल तोच आला. पण बेस कोण आहे यावेळेस? पी आर आहे. आणि पी आरची किंमत आपल्याला दिली आहे 12 आणि उंची क्यूटी काढायची. याचा अर्थ असा, जर ट्रायंगल तुम्हाला डायग्राम समजली असेल तर ते डायग्राम मध्ये असे दोन त्रिकोण आहेत जेणेकरून त्यांचा पाया सुद्धा सारखा आहे आणि त्यांची उंची आपल्याला काढायची, म्हणजे त्यांचा रेशो सुद्धा सारखा घेता येतो. देअरफोर ॲज अ गिवन रेशो ऑफ गिवन ट्रायंगल्स, काय लिहिता येते? गिवन ट्रायंगल्स आर सेम. काय लिहिता येते? कारण जे काय आपल्या आकृतीमध्ये त्यांचा पाया आणि उंची आपल्याला काय दिली आहे? एकाच ट्रायंगलवर दिले, त्यामुळे त्याचा रेशो कसा असेल? सेमच असेल. देअरफोर पहिल्याचा बेस आर क्यू गुणिले पहिल्याची हाईट पी एस बरोबरच असेल कोणाच्या? दुसरा ट्रायंगल कोणता? पी आर गुणिले त्याचीच हाईट कोणती? क्यूटी. या किमती आपण लिहू शकतो. आणि एकदा का इथपर्यंत तुम्ही पोहोचला तर पुढच्या आन्सरला काहीच नाहीये, फक्त किमती टाकायच्यात. आर क्यूची किंमत किती दिली? 6. पीएस ची किंमत किती दिली? 6. पी आर ची किंमत किती दिली? 12 आणि क्यूटी आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हे गुणाकारातले 12 तिकडे जातील. 6 गुणिले 6 भागिले 12 बरोबर ही क्यूटीची किंमत येते. 6 1 6, 6 2 12, बे 1 बे 3 6. कसं कटवलं? 6 ना अगोदर 12ला कटवलं, नंतर 2 आले, त्या 2 न पुन्हा 6ला कटवलं, नंतर 3 आले, म्हणजे क्यूटीची किंमत आपल्याला काय मिळाली? 3 मिळालेली आहे. असं आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. जे काय आहे क्वेश्चनचा पूर्ण डिपेंड हे डायग्रामवर आहे. एकदा का डायग्राम समजली आणि त्यावरून आपल्याला प्रॉपर्टी काय लिहायची ते समजली तर आपण आन्सर एकदम पाणी पिल्यासारखं सोडू शकतो. हे झालं आपलं 1.3 मधला तिसरा क्वेश्चन. आपला व्हिडिओ आता जवळपास 22-23 मिनिटाचा आला असेल. कदाचित अजून एक गणित आपण घेऊ शकतो आणि जे आपलं शेवटचं 5वं गणित राहिलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो. चला तर मग आता लगेच घेऊया आपलं 4थं गणित. ओके, हा 4था क्वेश्चन तुमच्या पुढे दिलाय. आता मी याची आकृती सुद्धा काढून घेतली आणि जे काय क्वेश्चन आहे तो सुद्धा लिहून घेतला आणि गिवन पार्ट मध्ये आपल्याला जेवढं काय दिलंय ते व्यवस्थित लिहून घेतलं. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला एकच काम आहे. कोणतं? जो ट्रायंगल एबीसी आहे त्याची हाईट आणि बेस ओळखणं आणि जो ट्रायंगल बीसीडी आहे त्याची हाईट आणि बेस ओळखणं. आता बोलणार आपण एबीसी बद्दल. एबीसी कुठे दिसला बरं? एबीसी. आणि देते वेळेसच असं आपल्याला सांगितलंय एडी इज पॅरलल टू बीसी. एडी आणि ह्या बीसी ह्या दोन लाईनी कशा आहेत? पॅरलल लाईन आहेत. आणि 9वीला आपण काय शिकले की दोन लाईनी जर पॅरलल असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स हे कोणत्याही 2 पॉईंट मधलं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स ते नेहमी सेम असते. राईट. म्हणजे जो ट्रायंगल एबीसी ची हाईट आहे एपी तेवढंच डिस्टन्स तेवढीच उंची कोणाची असेल? बीसीडी. म्हणजे बीसीडी या क्रॉसवाल्या ट्रायंगलच असेल, म्हणजे दोघांची उंची सेम झाली. राईट. आता दुसरा पहिला जो ट्रायंगल आहे एबीसी त्याचा बेस कोण आहे? बीसी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे बीसीडी त्याचा बेस सुद्धा कोण आहे? बीसी. म्हणजे दोघांची हाईट सुद्धा सेम दाखवायली आणि दोघांचा बेस सुद्धा आपल्याला सेमच दाखवायला. म्हणजे जर हाईट आणि बेस सेम असेल तर दोन्ही कटून जातील आणि दोघांचा रेशो काय येईल? आपल्याला ते आन्सर लिहायचं. मग सर्वात अगोदर काय केलं मी? गिवन पार्ट मध्ये एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी अँड एडी इज पॅरलल टू बीसी हे जशाच तसे लिहून घेतलं. देअरफॉर आता काय लिहिणार? इन अ ट्रायंगल पहिला एबीसी, इन अ ट्रायंगल एबीसी बेस काय दिलाय? बीसी अँड हाईट आपल्याला काय घेता येते? एपी. राईट. नाव लाईन एडी अँड लाईन बीसी आर पॅरलल. राईट. हे तर गिवन आहे ना. देअरफॉर जर दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स सुद्धा आपल्याला सेम घेता येते. वी नो दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता मी लाईन काय करतो? लिहून घेतो. ओके, मी एवढा पार्ट काय केला? लिहून घेतलं. काय लिहिलं बरं? वी नो दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज आर इक्वल. देअरफॉर हाईट ऑफ ट्रायंगल बीसीडी इज एपी. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलची हाईट सुद्धा काय असेल? एपीच असेल. आता दोघांचा रेशो काढता येतो. पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट बीसी इंटू एपी
डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट BC आणि त्याची हाईट कोण AP, म्हणजे BC इंटू AP झालं. आता BC कटला AP कटला म्हणजे वर राहिला 1 खाली राहिला 1, म्हणजे दोघांचा रेशो काय मिळेल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल्स टू 1:1. हे आपलं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे आपण काय केलं, 1.1 मधील चौथं गणित सुद्धा सॉल्व्ह केलं. का सॉल्व्ह केलं बरं, जेणेकरून आपल्याला एकदा का डायग्राम समजली, त्यामध्ये दिलेला कन्सेप्ट समजला, तर त्यावरून आपल्याला आन्सर एकदम स्टेप बाय स्टेप लिहिता येते. जसं जसं दिलंय तसं तसंच लिहिता येते. आपण मनानं काय घेऊ शकतो का, काहीच नाही. अशा प्रकारे हे झालं चौथा क्वेश्चन. आता पुढचा 5वा क्वेश्चन काय करू, पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा व्हिडिओ आपला बराच 25-26 मिनिटाच्या वर गेला. या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक करा, कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी नवीन हवीला असेल त्याला ह्या चॅनलबद्दल कळवा. आता काय करू, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणित क्रमांक 5 घेऊया आणि कदाचित पुढला जो थेरम आहे तो सुद्धा आपण सॉल्व्ह करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाहेर फिरू नका, स्वतःची काळजी घ्या, वारंवार हात धुत राहा आणि आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.